हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेतच असतील. तर तुम्ही बघू शकता मी इथे खाली आमच्या बिल्डिंगच्या खाली बसलेली आहे. इथे बाकडे आहेत बसण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ हाच करायचा होता मला, की मी कुठे राहते, माझं घर कसं आहे हे दाखवायचं होतं तुम्हाला. या प्रिमाइसेसमध्ये 3 बिल्डिंग्स आहेत. जी लेफ्ट हँड साईडला दिसते ती एक समोर आहे ती आणि जी राईट हँड साईडला आहे त्यामध्ये आम्ही राहतो. आणि हा जो एक्झिट डोअर दिसतोय तुम्हाला त्यामधून आपण ॲक्च्युली आतमध्ये पण जाऊ शकतो जिथे पायऱ्या असतात. इमर्जन्सीमध्ये त्यांचा वापर केला जातो, फॉर एक्झाम्पल फायर वगैरे. असाच सेम एक्झिट डोअर बिल्डिंगच्या अदर एंडला पण आहे आणि टोटल असे 4 एंट्रन्स आहेत. एक अंडरग्राउंड पार्किंगला जाण्यासाठी, एक मेन एंट्रन्स आणि हे 2 एक्झिट डोअर्स जिथून आपण आतमध्ये पण जाऊ शकतो जर आपल्याकडे चावी असेल तर. हे समोर जे तुम्हाला दिसत आहे ते ओपन पार्किंग लॉट आहे, जिथे इथे राहणारीच लोकं फक्त पार्क करू शकतात आणि व्हिजिटर पार्किंगसाठी वेगळे बोर्ड्स लावलेले असतात, तिथेच पार्क करू शकतात. हे जे तुम्हाला दिसत आहे तर तिथे आतमध्ये कचरा टाकला जातो. तिथे आतमध्ये 3-4 असे कचऱ्याचे वेगवेगळे बिन्स आहेत मोठे. तर तिथे या तिन्ही बिल्डिंगचा कचरा फेकला जातो. कचरा फेकण्याआधी तो आपल्याला सॉर्ट आउट करावा लागतो. ओला कचरा, सुका कचरा, रिसायकलिंग, कार्डबोर्ड्स असं. आणि रेसिडेन्शियल गार्बेज कलेक्शनचे ट्रक येऊन ते रोज घेऊन जातात. तर इथे थोडंसं पुढं जाऊन राईटलाच मेन एंट्रन्स आहे. ते बघू शकता तुम्ही, व्हिजिटर पार्किंगसाठी असे तिथे बोर्ड्स लावलेले असतात. इथे पण 2 बाक आहेत बसण्यासाठी मेन एंट्रन्सला आणि हे जे समोर दिसत आहे तेच या बिल्डिंगचे मेन एंट्रन्स आहे. आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की जिथे आम्ही राहतो ते एक अपार्टमेंट आहे, ज्याला कॉन्डो असंही म्हटलं जातं आणि इंडियामध्ये त्याला फ्लॅट असंही म्हणतात. ही जी बकेट तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये स्नो सॉल्ट आहे. मी ओपन करायचं ट्राय केलं पण ते माझ्याकडून होत नाही आहे. आणि हे स्नो शवेल आहे. तर स्नो सॉल्ट ह्याच्यासाठी वापरलं जातं, ते म्हणजे जेव्हा खूप सारा बर्फ पडतो तर तो मेल्ट होतो ते असं इथं वॉकवेवरती टाकल्यावर. कारण म्हणजे लोक असं घसरून वगैरे पडू नये म्हणून. कारण स्नो एकदा पडल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती स्नो पडतो आणि मग ते स्लिपरी होतं ना, ते चालायला खूप असं अवघड जातं. तर या बिल्डिंगमध्ये एंटर होताना 2 डोअर्स आहेत. तुम्ही बघू शकता आता जिथून आपण आलो ते फर्स्ट डोअर आहे आणि हे सेकंड डोअर आहे. तर मी पहिल्या डोअरविषयी बोलते. तर हे दिवसा चालूच असतं, म्हणजे त्याला पण ते ॲटोमॅटिक लॉक होतं रात्रीचं. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ते लॉक असतं. पण आपल्याकडे जर चावी असेल तर ऑब्व्हियसली आपण आतमध्ये येऊ शकतो. आणि हे सेकंड डोअर आहे ते 24 आवर्स बंदच असतं. त्यांचा सेकंड डोअर आहे जिथे कोणी एंटर करू शकत नाही अनलेस ज्यांच्याकडे की आहे. आणि की फक्त त्यांच्याकडेच असते जे रेंटने राहतात आणि ज्यांनी अपार्टमेंट ओन केलेले आहे. तर तेच लोक फक्त एंटर करू शकतात. इवन कुरिअर डिलेवरी जर आली असेल तर त्यांच्यासाठी हा इंटरकॉम दिलेला आहे. इवन जे आपल्याला व्हिजिटर्स म्हणजे आपले फ्रेंड्स वगैरे जर आपल्याला भेटायला आले असतील आणि ते पण आतमध्ये येऊ शकत नाही. आयदर आपल्याला खाली यावं लागतं और त्यांना इथून फोन करावं लागतं. मग आपण आपल्या फोनमधून हा डोअर अनलॉक करू शकतो. तर तुम्हाला मी दाखवते ते कसं होतं ते. तर आता इथून फोन कसा लावला जातो हे मी तुम्हाला दाखवत आहे. मी माझ्या अपार्टमेंटचा नंबर इथे एंटर करते. बघा माझ्या फोनवरती कसा फोन येतो ते. हे बघा आमचं नाव दिसत आहे, रिंग वाजत आहे आणि हे बघा माझ्या फोनवरती फोन आलेला आहे आणि हा मी रिसीव केला. आणि त्यानंतर हा डोअर अनलॉक करू शकतो. डोअर अनलॉक झालेला आहे. हे बघा असं आपण जर आपली कुठली डिलेवरी आली असेल तर ते आपल्या
या डोरच्या बाहेर सोडून जाऊ शकतात. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की हा इंटरकॉम वापरून बाहेरून येणाऱ्या लोकांना म्हणजे फ्रेंड्स झालं, रिलेटिव्ह झालं किंवा डिलेव्हरी असेल तर त्यांना आतमध्ये कसा प्रवेश दिला जातो. आणि त्यात अजून एक गोष्ट ॲड करायची झाली तर जर जे डिलेव्हरी करायला आलेले असतील ते 2-3 अटेम्प्ट्स करतात आणि जर ते अनसक्सेसफुल झाले तर हे असे इथे जे नोट्स चिटकवलेलं आहे ना असे ते चिटकवून जातात आणि मग ते पार्सल आपल्याला स्वतःला जाऊन त्यांच्या स्टोअरमधून पिकअप करून आणावं लागतं. याचा वापर न करता इथं जी लोक राहतात ते आतमध्ये कसं एंटर करतात ते मी तुम्हाला दाखवते. तर रेग्युलर चाव्या असतात त्यांचा आपण वापर करू शकतो. ह्या रेग्युलर चाव्या वापरून आपण तुम्हाला माहितीच आहे याची काही दाखवायची गरज नाही आहे. तर ते लॉक उघडून आपण आतमध्ये जाऊ शकतो किंवा अजून एक मार्ग म्हणजे ही अशी डिजिटल की सारखी की आहे ती इथे अशी स्कॅन करावी लागते आणि मग हे प्रेस करावं लागतं आणि मग हा डोर ओपन झाला की मग आपण आतमध्ये जाऊ शकतो. जेव्हा आपण सेकंड डोअरमधून आतमध्ये एंटर होतो तेव्हा लेफ्ट साईडला हे मेल बॉक्सेस आहे. प्रत्येक युनिटसाठी वेगवेगळं म्हणजे युनिट नंबरप्रमाणेच ते आहेत आणि असे मी इंडियामध्ये पण बघितले आहेत सोसायटीमध्ये. तर तसंच आहे ते. आणि हे आतमध्ये का आहेत कारण काही मेल्स हे खूप कॉन्फिडेन्शियल असतात आणि कॅनडा पोस्टला पण या बिल्डिंगचा ॲक्सेस आहे. म्हणजे युजली सगळीकडेच असतो कारण ते गव्हर्मेंट पोस्ट आहे त्याच्यामुळे. आणि सेकंड थिंग म्हणजे की काही मेल्स हे मोठे असतात जसं की डिलिव्हरीज झालं जे कॅनडा पोस्ट थ्रू येतात तर ते या एवढ्याशा छोट्या मेल बॉक्समध्ये फिट होत नाहीत. तर त्याच्यासाठी हा मोठा मेल बॉक्स दिलेला आहे. तर हे पण लॉक असतं तर याची की ते आपल्या मेल बॉक्समध्ये ठेवतात. मग ती की घेऊन आपण ते काढू शकतो आणि पुन्हा रिटर्न की आपल्या मेल बॉक्समध्ये ठेवतो आणि मग ते की परत घेऊन जातात. आणि हे फ्लायर्स आहेत जे की मेलसोबत येतात. फ्लायर्स म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट असतात ते आणि तर ते मेल बॉक्ससोबत म्हणजे मेलमध्येच येतात. तर ते युजली भरपूर लोकांना नको असतात त्याच्यामुळे ते असे काढून टाकतात. तर ते इकडे तिकडे कचरा होऊ नये म्हणून इथे बास्केट ठेवलेली आहे. आणि आपण इथून आतमध्ये आल्यानंतर राईट हँड साईडला बसण्यासाठी पण जागा आहे आणि इथे छोटीशी लायब्ररी आहे जिथे आपण बुक्स एक्सचेंज करू शकतो. म्हणजे ज्यांना बुक्स रीड करण्याची हॅबिट आहे ते इथून घेऊन जातात किंवा त्यांच्याकडे असलेले बुक्स इथे ठेवूनही जातात. इथून थोडंसं पुढं आलं की हे लेफ्ट साईडला एलिव्हेटर आहे लिफ्ट आणि अजून थोडंसं पुढं आलं की इलेक्ट्रिकल रूम आहे जे की प्रत्येक फ्लोअरवरती आहे. ते लॉक असतं हमेशा आणि तो या बिल्डिंगचा एंड आहे. आणि या साईडला असं थोडंसं पुढं जाऊन लेफ्टला वळावं लागतं आणि मग एंड आहे. आता जिथे मी आहे ते ग्राउंड फ्लोअर आहे आणि याच्या खाली पण अजून एक फ्लोअर आहे जे की बेसमेंट आहे जिथे पार्किंग लॉट आहे आणि म्हणजे प्रत्येक युनिटसाठी पार्किंग दिलेले आहेत बेसमेंटसाठी आणि स्टोरेज पण आहे जिथे आपण आपलं जे न लागणारं सामान आहे ते आपण ठेवू शकतो तिथे. आता आपण चाललो आहे ज्या फ्लोअरवरती आम्ही राहतो त्या फ्लोअरवरती. बेसमेंट आणि खालचं जे अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेल जिथे स्टोरेज पण आहे. मला तिथे जायचंच आहे. माझ्या 1-2 वस्तू आहेत त्या ठेवणार आहे मी तिकडे. तेव्हा मी तो व्हिडिओ शूट करेल आणि दाखवेल तुम्हाला. पण आज काही पॉसिबल नाही होणार. आपण पोचलो ज्या फ्लोअरवरती आम्ही राहतो त्या फ्लोअरवरती आणि तुम्ही बघितलं असेल की इथे जास्त लोक दिसत नाहीत. तर लोक राहतात पण ते जास्त दिसत नाहीत कारण सगळे बिझी असतात. एकतर त्यांच्या घरात असतात नाहीतर मग जॉबला वगैरे असतात. तर खूप कमी लोक येताना जाताना दिसतात.
तसं सामसूमच दिसतं. रस्त्यावर पण तुम्ही चालायला गेले कधी कधी तर कोणच दिसणार नाही. तर हे आहे माझं घर. होम टूर सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आता मी होम टूर स्वतःच करणार आहे, म्हणजे स्वतःच फोन पकडणार आहे आणि बोलणारही आहे. आता सध्या मी ट्रायपॉडला फोन लावलेला आहे, कारण मला तुम्हाला हे एंट्रन्स दाखवायचं होतं की जेव्हा कोणी घरात येतं तर ते कसं दिसतं. आणि मला नाही वाटत की आता ट्रायपॉडला लावून जर मी तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल की घर कसं आहे कसं नाही ते. त्यामुळे मला तो फोन हातात घ्यावा लागणार आहे. ॲक्च्युली हा पहिलाच व्हिडिओ आहे माझा ज्यामध्ये मी स्वतः असं व्हिडिओ काढता काढता बोलत आहे. तर तुम्ही सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे. तर स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे आमच्या घरामध्ये. चला मग बघूया सोबतच आमचे घर कसे आहे ते. तुम्ही बघितलं जिथून मी आता एंटर झाले तो या घराचा मेन दरवाजा आहे, मुख्य दरवाजा. तर तिथून हा एंट्रन्स असा दिसतो आणि आपण एंटर करताच लेफ्ट साईडला एक स्टोरेज दिलेला आहे आणि राईट साईडला हे लॉन्ड्री रूम आहे. तर हा घराचा मुख्य दरवाजा, त्याच्या साईडला छोटीशी वॉल होती त्यामुळे मी तिथे की होल्डर लावलं चाव्या ठेवण्यासाठी, पण सवयीप्रमाणे आम्ही तिथे चाव्या कधीच लटकवल्या नाही, त्यामुळे तिथे कीचन्स लटकवलेले आहेत. आपण जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा घरामधला पहिला लुक हा असा दिसतो, हॉल दिसतो आपल्याला. हा वेलकम बोर्ड जो तुम्ही बघितलेलाच आहे आणि ही लॉन्ड्री रूम मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवेल. ही ब्लॅक चेअर मुद्दामूनच इथे ठेवलेली आहे, शूज वगैरे घालण्यासाठी इझी पडतं, स्पेशली विंटर शूज. इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्हाला लिव्हिंग रूम दिसत असेल आणि त्याच्या शेजारीच किचन आहे. हे लिव्हिंग रूम आणि किचन हे एकत्रच आहे, कारण कॅनडामध्ये मी जेवढी पण अपार्टमेंट्स, कॉन्डोज, होमटाउन्स आणि घरं बघितलेली आहेत तर ती ओपन कन्सेप्ट किचनची अशीच आहेत. तर वेगळं किचनही भेटतं, ते आपल्याला कस्टमाइज करून घ्यावं लागतं किंवा मग जे कन्स्ट्रक्शन्स करतात त्यांच्या प्लॅनमध्ये तसं वेगळं किचन असेल तर ते तसंही बनवतात आणि लोकांच्या प्रेफरन्सनुसार ते घरं घेतात. तर पण मोस्टली मी असेच बघितलेले आहेत आणि असेच बनवले जातात इथे. तर हा असा आहे आमच्या लिव्हिंग रूमचा लूक. समोर वॉलवरती टी व्ही लावलेला आहे आणि हा जो लॅम्प आहे जो की माझा खूप फेवरेट आहे, मला फार आवडतो. आणि सोफा सेट्स असे ठेवलेले आहेत आणि कॉफी टेबल पण आहे, पण बेडरूममध्ये ठेवलेला आहे सियाला इजा होऊ नये म्हणून. आणि हे जे सोफा सेट तुम्हाला दिसत आहे ते लेदरचे रिक्लायनिंग सोफा सेट्स आहेत आणि मी त्यावर कापडी असं सोफा सेट कवर टाकलेलं आहे ग्रीन कलरचं. ॲक्च्युली तो ग्रीन नाही, वेगळाच कलर आहे. हे जे कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत आहे ते पण स्टोरेज बिनच आहे. ते मी थोड्या दिवसापूर्वीच मागवलेलं आहे. त्यामध्ये मी सियाची काही खेळणी ठेवलेली आहेत, तिच्याच वस्तू आहेत सगळ्या त्याच्यात, ब्लँकेट्स, पिलो वगैरे. तर ते इथे ठेवलेलं आहे. हा जो समोर दरवाजा दिसत आहे तो गॅलरीमध्ये जाण्यासाठीचा आहे आणि त्या साईडलाच खिडकी आहे. तर या गॅलरीची स्पेस फार मोठी आहे, एक रूमची एवढी स्पेस आहे. इथे छोटी मोठी पार्टी नक्कीच होऊ शकते. पण खरं सांगायचं झालं तर इथे विंटर 6-7 महिने असल्यामुळे आम्हाला त्याचा फारसा उपयोग होत नाही. समरमध्येच काय ते आम्ही त्याचा उपयोग करून घेतो. जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असेल तर ही गॅलरी पण दिसलीच असेल तुम्हाला. तर हा जो सोफा आहे तो रिक्लाईन होतो, मी दाखवते तुम्हाला. तुम्हाला माहितीच असेल, हे सगळीकडेच अवेलेबल असतात. ह्याच्यावर आरामात असं झोपता पण येतं. दाखवते मी तुम्हाला कसं होतं ते. तर इथे साईडला त्याचे बटन्स आहेत रिक्लाईन होण्यासाठी. हे असं रिक्लाईन होतं आणि हे पण थोडंसं ॲडजस्ट करता येतं मागे पुढे असं.
तर हे आहे आमचे किचन. तुम्ही समजूनच गेला असाल, हॉलच्या साईडलाच आहे. आणि माझी सगळी भांडी आणि सामान म्हणजेच ग्लोसरी वगैरे आहे, तर ते सगळं या कंपार्टमेंट्समध्ये आणि ड्रॉवर्समध्ये फिट होऊन जातं, कारण जास्त एवढं काही सामान नाही आहे किचनचं. जेवढं बेसिक नेसेसरी आहे तेवढंच आम्ही घेतलेलं आहे. आणि हा जो समोर दिसत आहे तो आहे कुकिंग स्टव, जिथे आम्ही अन्न शिजवतो, जेवण बनवतो. हे कुकिंग स्टवच्या वरती जे दिसत आहे ते मायक्रोवेव्ह आहे, ज्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी बनवल्या पण जातात, जसे की त्यामध्ये पोटॅटोज बेक होतात, पॉपकॉर्न बनवू शकतात, आणखीन केक पण बेक होऊ शकतो. भरपूर साऱ्या गोष्टी बनवू शकतो आपण त्यात, पण आम्ही त्याचा जास्त वापर करत नाही. आणि कुकिंग स्टव बरोबरच ओव्हन पण असतो त्याच्या खाली. तर सध्या यूजमध्ये नाही आहे, त्यामुळे मी चपातीचं भांडं ठेवलेलं आहे आणि भाजी. आणि त्याखाली असं एक कंपार्टमेंट दिलेलं असतं, एक आपले बेकिंग इक्विपमेंट्स वगैरे किंवा भांडी वगैरे ठेवण्यासाठी, तर ते ठेवलेलं आहे. त्यानंतर असं लेफ्ट साईडला किचन सिंक आहे. इंडियामध्ये जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा धूर होतो आणि त्याच्यासाठी चिमणी लावलेली असते, तसं इथे पण लावलेली असते. त्याला एक्झॉस्ट असंही म्हणतात. तर तोच बॉक्स आहे, तिथे वरती पाईप केलेला आहे, त्यामुळे त्यांनी तिथं असं बॉक्स प्रोटेक्शनसाठी ठेवलेलं आहे. आणि हा कुकिंग लाईट आहे आणि हे एक्झॉस्टचं बटन. हा वॉल पीस मी इंडियामधून घेऊन आले होते लास्ट इयर. ऑनलाईन ऑर्डर केला होता मी. जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही समजून गेला असाल की हे आहे माझं छोटंसं देवघर, जे की मी किचनवरतीच असं एका कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याखालीच असं थोडंसं राईटला डिशवॉशर आहे, भांडे घासायचं मशीन. याचा वापर मी जास्त प्रमाणात करत नाही, कारण माझी 80% भांडी ही स्वयंपाक करता करताच होऊन जातात, त्यामुळे याचा जास्त वापर होत नाही माझ्याकडून. आणि आता जो टी व्ही दिसतोय त्याच्या साईडला जे डोअर दिसत आहे ते आहे बेडरूमचे डोअर. तर अशा पद्धतीची आहे आमची बेडरूम. इथे 2 विंडोज आहेत. एक छोटी विंडो आहे जी परमनंटली क्लोज असते, ती ओपन होतच नाही. मोठी विंडो ती ओपन होते. तुम्ही बघू शकता बाहेर स्नो पडलेला आहे पुन्हा एकदा. आणि हा जो वॉल पीस दिसत आहे मोरपंखाचा, तो बेड समोरच्या भिंतीवरती मी लावलेला आहे. तर हा आहे कॉफी टेबल, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. तर हा स्मार्ट कॉफी टेबल आहे, ते का मी तुम्हाला नंतर सांगेल. आणि ही सियाची बास्केट आहे, ज्यामध्ये सियाला आंघोळ झाल्यानंतर जे मॉइश्चरायझर, लिप बाम वगैरे लागतं त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि लॅपटॉप आहे. हा किंग साईज बेड आहे आणि त्यावरती अशी सियाची क्यूटची पिलो ठेवलेली आहे. आणि त्यानंतर ही आहे आमची वर्किंग स्पेस. आणि त्याखाली प्रिंटर ठेवलेला आहे रॅप करून, कारण तो सध्या जास्त यूजमध्ये नाही आहे. आणि हे आहे क्लोजेट, जिथे सियाच्या डॅडींचे कपडे ठेवलेले आहेत. आणि हा आहे पोर्टेबल AC आणि त्याच्या साईडलाच एक लगेज आहे. तर ते रॅप करून ठेवलेले आहेत, कारण धूळ वगैरे बसू नये. इथे धूळ नसते, पण तरी मी एक्स्ट्रा प्रिकॉशन घेते, कारण क्लिनिंग करताना जास्त त्रास होत नाही. आणखी एक क्लोजेट आहे कोपऱ्यामध्ये, तर ते माझे आहे आणि सियाचे पण त्यात काही कपडे आहे. तर अशा पद्धतीने मी अरेंज केलेलं आहे ते.
खाली सगळे बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत. हा जो दरवाजा आहे तो वॉशरूममध्ये जातो आणि वॉशरूममध्ये जाण्यासाठी 2 डोर्स आहेत. एक बाहेरून पण आहे आणि एक बेडरूममधून पण आहे. तर बेडरूममधून बाहेर पडल्यानंतर बेडरूमचा दरवाजा आहे त्याच्या साईडला जे छोटासा दरवाजा दिसत आहे ते एक स्टोरेज आहे, ज्यामध्ये आम्ही आमचे डेली यूजचे कपडे आणि विंटरचे कपडे पण ठेवलेले आहेत आणि एकदम खाली असे बॅकपॅक्स आहेत. त्यानंतर हे जे तुम्हाला स्टोरेज आता दिसत आहे ते तुम्ही बघितलंच असेल, आत्ता मी किचनचा व्हिडिओ शूट केला तर त्यामध्ये दिसले असेल. तर हे सियाचे आहे, कारण त्यामध्ये सियाच्याच वस्तू आहेत. सियाचे डेली यूजचे कपडे, विंटरचे कपडे आणि तिचे कलरिंगचं सामान आहे, तिचे बुक्स आहेत. तर असं वेगवेगळं ठेवलेलं आहे कारण इझी पडतं, काही हरवलं असेल तर ते सापडायला इझी होतं. आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवत आहे, जे की मी तुम्हाला म्हणाले की 2 दरवाजे आहेत. एक बेडरूममधून येतो आणि एक लिव्हिंग रूममधून येतो. तर हा लिव्हिंग रूममधून येणारा दरवाजा आणि जे समोर आत्ता तुम्हाला दिसत आहे ते आहे बाथटब. आणि हाच तो दरवाजा जो बेडरूममधून येतो, थोड्या वेळापूर्वी मी ओपन केला होता. आणि हे जे बाथटब आहे त्यामध्ये नळ असतो आणि शॉवर असतो. इथे अपार्टमेंट्समध्ये असेच वॉशरूम तुम्हाला बघायला भेटतील मोस्टली. त्यानंतर पुढे इथे आहे वॉशरूम सिंक आणि खाली कंपार्टमेंट्स आहेत दिलेले. तिथे बऱ्याच वस्तू वॉशरूमच्या रिलेटेड अशा ठेवलेल्या आहेत, जसं की क्लिनिंग सप्लाईज, केमिकल्स वगैरे सगळे. आणि हे जे छोटं दिसत आहे ते आहे सियाचं पॉटी ट्रेनिंग पॉट. तर आता सगळ्यात शेवटी मी तुम्हाला जे घराच्या मेन एंट्रन्सला स्टोरेज आणि लॉन्ड्री रूम आहे ते दाखवत आहे. तर या स्टोरेजमध्ये शूज आणि जॅकेट्स ठेवलेले आहेत. आणखी बऱ्याच अशा काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि हा सियाच्या स्ट्रोलरचा एक पार्ट आहे आणि त्या साईडला कारच्या पण काही वस्तू आहेत. आणि ही जी लॉन्ड्री रूम आहे त्यामध्ये पण खूप साऱ्या वस्तू आहेत. तर इथे लॉन्ड्री रूममध्ये पण मी खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. हे खालचं आहे ते वॉशिंग मशीन आहे आणि वरती आहे ते ड्रायर आहे. तर इथे बाहेर कपडे असे वाळायला टाकले जात नाहीत धुतल्यानंतर, तर ते असेच ड्रायरमध्ये सुकवले जातात. आणि ही शॉपिंग कार्ट आहे, जेणेकरून खूप सारी ग्लॉसरी आणली असेल तर ती खालून वरती आणायला इझी पडतं. आणि डिटर्जंट्स ठेवलेले आहेत त्या कोपऱ्यामध्ये. ही लॉन्ड्री बास्केट आहे. हे पाण्याचे एम्प्टी कॅन्स आहे पिण्याच्या. आणि सियाच्या स्ट्रोलरचा पण एक पार्ट ठेवलेला आहे. हे इन्फंट कार सीट आहे, जे की तिला आत्ता लागत नाही, ते मला खाली स्टोरेजमध्ये ठेवायचं आहे. ब्रूम आहे, व्हॅक्यूम क्लीनर पण आहे आणि वरती हँड पेपर टॉवेल आहेत आणि अशा वस्तू ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने ही होम टूर इथेच संपत आहे. आणि एक फोटो ॲड करत आहे, जो की कॉफी टेबल लिव्हिंग रूममध्ये असतानाचा आहे.
जुना फोटो आहे तो. आणखी एक गोष्ट म्हणजे 3-4 ठिकाणी व्हॉईस ओव्हर करावा लागला कारण आवाज हा कट होत होता आणि बारीक येत असल्यामुळे. तर त्याच्यासाठी सॉरी आणि सांभाळून घ्या. हाय कर सिया तिथे. हाय 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 कर ना. हे बघ, हे बघ. हाय कर. हाय हाय. फ्लाइंग किसी, फ्लाइंग किसी. अशी द्यायचं. हे बघ. येस येस. अशा प्रकारे आहे आमचं छोटंसं घर कॅनडामध्ये. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.